जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो, साचले मोहाचे धुके घनदाट हो. जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो, साचले मोहाचे धुके घनदाट हो. आपली मनस आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती विठ्ठला. कोणता झेंडा घेऊ हाती विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती. आजवर ज्यांची वाहिली पालखी भलताच त्यांचा देव होता, भलताच त्यांचा देव होता. पुरे झाली आता उगा माथे फोडी, दगडात माझा जीव होता, दगडात माझा जीव होता. उजळा दिवा म्हणून किती मुक्या बिचारा जळती वाती. वैरी कोण आहे इथे कोण साथी विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती. बुजगावण्यागत व्यर्थ हे जगणं, उभ्या उभ्या संपूर्ण जाई, उभ्या उभ्या संपूर्ण जाई. कळरीत रीत माझं बघून उमगलं, कुंपण हित शेत खाई, कुंपण हित शेत खाई. भक्ताच्या कपाळी सारखीच माती तरी, झेंडे एगळ्या जाती. सत्यचीच भक्ती सत्यचीच प्रीती विठ्ठला, दिव्या वेदिका 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 दिव्या दिव्या वेदिका वेदिका शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी गाव नंबर 2. आज आमच्या शाळेत
उपक्रम घेतला आहे. त्या निवडणुकीमध्ये मुलींनी मला मत दिले व मला भरपूर प्रेम दिले आणि मला मुख्यमंत्री केले. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते आणि मी त्यांना सर्वांना शाळेला शिस्त लावेल आणि त्यांना सगळ्यांना समजून सांगेल की शाळा हे आपले गुरु आहे आणि शिक्षक हे पण आपले गुरु आहेत. वेदिकाला सुद्धा त्यामध्ये मी उपमुख्यमंत्री बनले आणि वेदिका मुख्यमंत्री बनली. मला तुम्ही सर्वांनी उपमुख्यमंत्री बनवले यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. सन्माननीय वाळके मॅडम आणि आदरणीय शिंदे सरांनी जे तुमचं शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेतली 2025-26ची ते खूप उत्तमरित्या आणि डिजिटल ब्लॅकबोर्डचा वापर करून आणि कशा पद्धतीने निवडणूक होते. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मतदानाचा हक्क असतो, तो कशा पद्धतीने घेतलं जातं, मतदार अधिकारी निवडणूक करून पोलीस किंवा कर्मचारी सगळे मांडून तुम्ही कसं मतदान केलं हे तुम्हाला एक प्रात्यक्षिक त्यांनी सांगितलं आणि ते ज्ञान तुम्हाला ते मिळालं पाहिजे ते त्यांनी उपक्रमातून दिलं. हा उपक्रम अतिशय सुंदररित्या त्यांनी घेतला. त्याबद्दल मॅडमचे आणि सरांचे खूप खूप आभारी. आणि इथे येऊन आपल्या शेटे मॅडम, नेमाडे मॅडम, नेमाडे सर आणि पापळे सरांनी त्यांना साथ दिली त्याबद्दल सर्व शाळेचं मी खूप खूप धन्यवाद आणि आभारी मानतो.